आता बातमी आहे कोल्हापुरातनं। हॉटेल व्यावसायिकांनी आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आहे। गॅसची उपलब्धता कमी आहे त्याबद्दल माहिती घेतली आणि त्याचबरोबर गॅस जपून वापरायची सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या। मात्र केवळ 2 दिवस पुरेल इतकाच साठा आहे तेव्हा हॉटेल व्यावसायिकांकडे शिल्लक दिसतोय। त्यानंतर करायचं काय असा प्रश्न या व्यावसायिकांनी उपस्थित केलाय। राज्यात गॅसचा तुटवडा भासत आहे। युद्धाची परिस्थितीमुळे आहे ते सगळीकडेच गॅसची आणीबाणी निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। नेमका हा गॅस कोणकोणत्या पदार्थासाठी हॉटेलमध्ये वापरला जातो आणि त्याचं प्रमाण किती असतं हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत हॉटेलचे अभ्यासक आणि कोल्हापूर हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष सचिन शानबाग सर आहेत, त्यांच्याकडून या संदर्भातली माहिती घेऊया। साधारण कोल्हापूरमध्ये कोणत्या पद्धतीसाठी किंवा कोणते खाद्यपदार्थ बनवण्यासाठी जास्ताचा जो आहे तो गॅस वापरला जातो? जवळजवळ सगळ्याच पदार्थाला सर गॅस वापरला जातो। जेणेकरून श्रीखंड किंवा हे असे जर पदार्थ सोडले तर बऱ्यापैकी सगळ्या पदार्थाला गॅस लागतो। जास्तीत जास्त त्यामध्ये चायनीज जे बनवतं ते, कारण ते फ्रेश बनवून द्यायला लागतं, त्यानंतर हाय फ्लेमला बनवावं लागतं, त्याला एका वेळ कमी लागतो पण हाय फ्लेम लागते, त्याला गॅस जास्त लागतो। त्यानंतर डोसा तवा किंवा पुरी वडा ह्याला कंटिन्युअस गॅस लागतो, कारण एकदा तेलाची कढई थंड झाली की ती चालू करायला पहिल्यापेक्षा जास्त गॅस लागतो। त्यामुळं ह्या कढयाने हे तवे कंटिन्यू चालू ठेवावे लागतात, हा एक विषय आहे। तसं बघायला गेलं तर थाळी वगैरेचं जेवण कसं असतं, एकदा त्यांनी बल्क केलं की मग बारीक गॅसवर ठेवलं चालतं, पण आमचं फ्राय पॅन म्हणजे जिथं टेबलला ऑर्डर अलाकाट ऑर्डर म्हणतो, बुफे आणि अलाकाट दोन अलग आहेत सर। बुफेला एकदा जेवण बनवलं की ते बारीक मिणमिण त्या ह्याच्यावर आपल्या फ्युएलवर चालतं, पण फ्राय पॅनचं प्रत्येक डिश फ्रेश मारून द्यावं लागतं गॅसनं, त्यामुळे त्याप्रमाणे त्यांना गॅसचं प्रमाण जरा जास्त लागतं। पाणी गरम केलं, आता इलेक्ट्रिसिटी तर आपल्याकडे आहे किंवा सोलरवर पाणी गरम करून जर ते आपल्याला ग्रेव्हीमध्ये किंवा मटन चिकन कुठं बाकी तुम्हाला कुठं जे वापरायचं ते वापरलं तर कमीत कमी एक मला वाटते 25% फरक पडला पाहिजे। पाणी तापवायचं गॅस वाचेल, पाणी तापवायचा गॅस वाचेल, तो एकच मोठा पर्याय माझ्यासमोर आता दिसतोय सर। नक्कीच, तर कोणत्या पदार्थासाठी किती प्रमाणात गॅस लागतो याचं अभ्यासक म्हणून आहे ते सचिन शानबाग सरांनी विश्लेषण केलेलं आहे आणि त्यामुळे हा गॅसचा जर तुटवडा भासला तर ह्या सगळ्या पदार्थांना आहे ते त्याच्यावरती परिणाम होण्याची शक्यता आहे आणि पर्यायानं हॉटेल व्यवसाय आहे तो अडचणीत येण्याची शक्यता या निमित्तानं निर्माण झाल्याचं पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 मराठी, कोल्हापूर। इराण, इस्रायल आणि अमेरिकेच्या युद्धामुळे आता छत्रपती संभाजीनगरच्या औद्योगिक वसाहतीवर मोठा परिणाम झालाय। नहार लक्ष्मी इंडस्ट्रीमध्ये फक्त 1 सिलेंडर एवढाच गॅस पुरवठा उरलेला आहे, त्यामुळे आज काही तासांमध्ये ही कंपनी बंद होईल। गॅस पुरवठ्याशिवाय ही कंपनी चालू ठेवली जाणार नाही, त्यामुळे उद्यापासून नहार इंडस्ट्री पूर्णपणे बंद असेल। या पद्धतीनं वाळूज औद्योगिक वसाहतीमध्ये काही युनिट अशाच पद्धतीनं बंद पडणार आहेत अशी चिन्ह आहेत। तेव्हा आमचे काम बंद झाले तर आम्ही घर कसं चालवायचं असा प्रश्न कर्मचारी उपस्थित करतायत। इराण आणि इस्रायलच्या युद्धामुळे त्याचा परिणाम आता भारतात देखील दिसू लागलाय, नव्हे तो छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील आता त्याचे दुष्परिणाम दिसू लागले आहेत। मी आता संभाजीनगरच्या वाळूज MIDC परिसरामध्ये आहे। मी नहार लक्ष्मी इंडस्ट्रीज या कंपनीमध्ये आहे आणि त्या ठिकाणी लागणारा जो गॅस आहे, या संपूर्ण ज्या टँक आहे त्या गॅसच्या टँक आहे, मात्र आता हेच उद्योग व्हेंटिलेटरवर असलेले आपल्याला दिसून येत आहेत, गॅसवर उद्योग केलेले पाहायला मिळतात। कारण आज सायंकाळपर्यंत म्हणजे कितीही कमी वापर करून सेविंग करून जरी वापरला तरी हा सायंकाळपर्यंत गॅस पुरेल एवढाच गॅस आहे। आणि जी कंपनी गॅस प्रोव्हाइड करते, गॅस पुरवते, त्यांचे जर पत्रव्यवहार बघितले कंपन्यांसोबत झालेले तर 1-2 दिवसामध्ये कुठलाही गॅस मिळेल अशी शक्यता कुठेही दिसत नाही। त्यामुळे आता या संपूर्ण कंपन्या व्हेंटिलेटरवर गेलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। अनेक उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर देखील आपल्याला दिसून येत आहेत, कारण गॅसच नसल्यामुळे कंपनीचे संपूर्ण काम थांबणार आहे आणि काम थांबल्याअभावी जे कर्मचारी कंपनीमध्ये काम करतात त्यांना देखील काम मिळणार नाही अशी परिस्थिती आहे। नहार इंडस्ट्रीचा जर विचार केला तर या ठिकाणी स्पेअर पार्ट बनतात आणि ते बजाज कंपनीला प्रोव्हाइड केले जातात। आता जर ह्याच छोट्या युनिटमधले गॅस संपले आणि हे युनिट बंद पडले तर जी सर्वात मोठी कंपनी आहे बजाज ती देखील बंद पडेल, कारण त्या ठिकाणी हे पार्ट्सच पोहोचले नाही तर त्या ठिकाणी ते काम चालणार नाही। त्यामुळे कुठेतरी आता या गॅसमुळे
संभाजीनगरचे जे बिझनेस आहे, उद्योग आहे, ते व्हेंटिलेटरवर देखील पाहायला मिळत आहेत. तर दुसरीकडं गॅसमुळेच उद्योग गॅसवर चढलेत का, असा देखील प्रश्न निर्माण होऊ लागलाय. आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या दुपारपर्यंत अनेक युनिटमध्ये गॅस पुरेल, मात्र त्यानंतर गॅस नसणार आहे आणि हे संपूर्ण उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. अविनाश कानडजे, न्यूज 18 मराठी, छत्रपती संभाजीनगर. आखाती देशामध्ये अमेरिका इराण संघर्षाचा परिणाम आता इंधन आणि गॅस पुरवठ्यावर दिसू लागलेला आहे. देशभरात गॅस टंचाई जाणवते, शक्यता व्यक्त केली जाते. असं असताना शिर्डीमध्ये साईबाबा संस्थानने मात्र आपल्या भाविकांसाठी दिलासादायक तयारी केली आहे. दररोज साई प्रसादालयामध्ये सरासरी 1.5 टन गॅसचा वापर होतो. मात्र याबरोबरच साईबाबा संस्थाननं उभारलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पामुळे दररोज 200 ते 250 किलो गॅसची बचत करायला साईबाबा संस्थान यशस्वी झालंय. गॅस पुरवठा बंद होण्यापूर्वीच संस्थाननं काही प्रमाणात गॅस साठा केला होता आणि शिर्डीच्या संस्थानच्या प्रसादालयामध्ये सध्या सुमारे 20 टन गॅस उपलब्ध आहे व पुढचे किमान 20 दिवस इथं गॅसची कमतरता भासणार नाही, अशी माहिती प्रशासनाकडून मिळते. सध्याच्या परिस्थिती बघता जे आहेत तर गॅसचा सध्या तरी आपल्याला काही तुटवडा नाहीये. पुरवठादारांकडनं विहित वेळेत आपल्याला आवश्यकतेनुसार गॅस पुरवठा केला जातोय आणि आपल्याकडचे जे आहे तर साधारणतः आणखीन 12 ते 15 दिवस गॅस पुरेल इतका गॅस आपल्याकडे सध्या शिल्लक आहे. तर पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये अन्नछत्र आणि लाडू निर्मिती केंद्रात कुठल्याही प्रकारचा गॅस तुटवडा होणार नाही. गॅस डीलरकडनं मंदिराला नियमित पुरवठा होणार याबद्दल बैठकही झाली आहे आणि कोणत्याही प्रकारे तुटवडा झालाच भासणार नाही. भविष्यामध्ये इंधन कमी पडेल अशी स्थिती झाली तर पर्यायी इंधनाचा आणि पद्धतींचा वापर करून अन्नछत्र सुरूच राहील. भाविकांना महाप्रसाद मिळेल अशी व्यवस्था केली जाईल, अशी माहिती विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली आहे. युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे भविष्यात जर अशी परिस्थिती उद्भवली, गॅसचा तुटवडा निर्माण झाला तर त्याच्यावरती काय पर्याय योजना करता येतील याचा सुद्धा आज आढावा या ठिकाणी झालेला आहे. माननीय आमचे सहअध्यक्ष औसेकर महाराज, त्याप्रमाणे माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्याशी सुद्धा चर्चा झालेली आहे आणि निश्चितच येणाऱ्या भाविकांना मंदिरी समितीमार्फत जे अन्नछत्र सुरू आहे, जो लाडू प्रसाद दिला जातो, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कपात किंवा खंड पडणार नाही यासाठी मंदिरी समितीने नियोजन केलेले आहे. तर कोल्हापूरच्या महालक्ष्मी अन्नछत्राकडनं सुद्धा गॅसचा फटका बसलेला आहे. 3 ते 4 दिवस पुरेल इतकाच गॅस साठा तिथे उपलब्ध आहे. त्यामुळे चुलीवर जेवण करण्याचं नियोजन सध्या सुरू आहे. कितीही गॅसचा तुटवडा तयार होऊ दे, मात्र अन्नछत्रात खंड पडू देणार नाही. आयोजक ॲडव्होकेट तन्मय मेवेकरी यांनी हे स्पष्ट केलंय. रोज 5,000हून अधिक भाविक इथं प्रसादाचा लाभ घेत असतात. त्यामुळे इथून पुढं 4 ते 5 दिवस पुरेल इतका गॅस साठा इथं उपलब्ध आहे. तिथून पुढं तुटवडा पडल्यास चुलीवरती जेवण शिजवायचा आमचा मानस आहे. मग चुलीवरचं जेवण शिजवायचं झालं तर त्याचं काही नियोजन केलं आहे का? कारण लाकडांची ऑर्डर द्यावी लागेल. इतक्या मोठ्या प्रमाणात जर महाप्रसाद 4 ते 5 लाख लोकांचा दररोज होत असेल. हो, 100% आता त्याबाबत नियोजन चालूच आहे. जसं आपण बघतोय बातम्यांच्या माध्यमातून गॅसचा तुटवडा हा 100% भासत आहे. त्यामुळे आमच्या इथून पुढच्या स्वयंपाकासाठी चुलीवरची जी लाकडं आहेत किंवा जी काय सोय करायची आहे, ज्या पद्धतीनं जेवण शिजवायचं आहे, त्याचं नियोजन आता सध्या आमचं चालू आहे. युद्धाच्या परिणामांच्या इराकमधली स्थिती, त्याचे परिणाम आता भारतावरच्या व्यावसायिक गॅस पुरवठ्यावर होत आहेत अशी शक्यता व्यक्त केली जाते. मुंबई आणि पुण्यानंतर आता लातूर शहरातली हॉटेल उद्योग सुद्धा त्याच्यावर परिणाम होताना दिसू लागले. लातूर शहरामध्ये केवळ 2च दिवस पुरेल इतका व्यावसायिक गॅस सिलेंडरचा साठा सध्या शिल्लक आहे अशी माहिती मिळते. तेव्हा हॉटेल व्यावसायिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय आणि कामगारांवर सुद्धा मोठं संकट तयार झालंय. सध्या या युद्धजन्य परिस्थितीमुळे आमच्या कंपनीने हॉटेल इंडस्ट्रीसाठी जो सप्लाय आहे हा तुर्तास तरी स्थगित केलेला आहे आणि जी इमर्जन्सी संघटना म्हणजे संस्था आहेत, जे की हॉस्पिटल असेल, शाळा असेल, त्यांना जो गॅस लागतो तो सुद्धा कमर्शियल स्वरूपामध्ये त्यांनी आम्हाला द्यायला सांगितलेला आहे. कमर्शियल गॅसचा जर पुरवठा झाला नाही तर खूप मोठा फटका हॉटेल इंडस्ट्रीला बसणार आहे. आज आमच्याकडे फक्त 2 दिवसाचा पुरवठा साठवण केलेला आहे. गॅस 2 दिवस चालेल एवढाच गॅस आहे. त्याच्यानंतर जर पुरवठा झाला नाही तर
हॉटेल इंडस्ट्री 100% ठप्प होणार आहे आणि आज माझ्याकडे 40 कामगार काम करत आहे, त्यांच्यावरही उपासमारीची वेळ येऊ शकते.